प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयाची कारणे या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत. त्या दृष्टीने इसवी सन पूर्व 6वे शतक आणि त्या काळातील भारतीय समाज व्यवस्था आणि त्यात झालेले बदल यांचाही विचार करणे गरजेचे आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकाला भारतामध्ये धार्मिक पुनर्जागरणाचे युग असे म्हणतात, कारण या कालखंडामध्ये वैदिक धर्माच्या प्रतिक्रियेला सुरुवात होऊन जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाल्याचे आपल्याला दिसून येते. विशेषतः आंतरराष्ट्रीय जगातही या कालखंडात अनेक बदल झाल्याचे आपल्याला जाणवते. जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होण्याची काही कारणे आपल्याला या अनुषंगाने तपासावी लागतात. त्यातलं पहिलं कारण आहे वैदिक धर्मातील कर्मकांड किंवा आडंबर. इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत आर्यांच्या वैदिक धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. मात्र ऋग्वेद काळात असलेली यज्ञ संस्था उत्तर वैदिक काळामध्ये जटिल, किचकट, खर्चिक बनलेली आपल्याला दिसून येते. वास्तविकतः यज्ञ हे मोक्षप्राप्तीचे साधन होते, परंतु उत्तर वैदिक काळात त्यात परिवर्तन होऊन यज्ञ हेच साध्य मानण्यात आले. यज्ञ हा उपासना मार्ग समजण्याऐवजी यज्ञ हीच देवता समजण्याची गल्लत या काळात झाली. वैयक्तिक व सामाजिक यज्ञ मोठ्या प्रमाणात होऊ लागले आणि त्यामध्ये पुरोहित वर्गाला आपोआप महत्त्व मिळाले. मनुष्याच्या आयुष्यातील जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरही विविध प्रकारचे यज्ञ करणे आवश्यक मानले गेले आणि संपूर्ण मानवी जीवन यज्ञमय बनलेले या काळात दिसून येतात. यज्ञातील वस्तू, दक्षिणा व दानधर्मामुळे वैयक्तिक यज्ञ देखील खर्चिक बनले. सामान्य माणसाला हा खर्च परवडणारा नव्हता. हा खर्चिकपणा इतका मोठा वाढला की सामान्य लोकांचा यज्ञ संस्थेवरील विश्वास नष्ट होऊ लागला आणि त्याच्यामुळे तत्कालीन धर्म बोजड, खर्चिक, क्लिष्ट बनला आणि अशा परिस्थितीमध्ये यज्ञाची मूळ शुद्ध कल्पना बाजूला पडली आणि त्याच्यामुळे समाज धार्मिक उपासनेचा सोपा मार्ग पाहू लागला आणि त्यामुळे तो बौद्ध किंवा जैन या नवीन धर्माकडे आकर्षित झाला. दुसरं कारण आहे ब्राह्मण किंवा पुरोहितांचे वर्चस्व. वैदिककालीन वर्णव्यवस्थेमुळे समाजात ब्राह्मण वर्गाचा प्रभाव वाढला. वास्तविक धार्मिक विधीची व्याप्ती वाढल्यामुळे ती पार पाडण्याकरिता, यज्ञ करण्याकरिता पुरोहितांची संख्या वाढू लागली आणि बहुतांशी ब्राह्मण समाज धर्मविधीत गुंतला. धार्मिक क्षेत्रात त्यांचे अनिर्विंद वर्चस्व निर्माण झाले. त्या काळातील भाषा, साहित्य, शिक्षण त्यांच्या हातीत होते. मंत्रिमंडळातील पुरोहिताचे स्थान, त्याचा सल्ला याच्यामुळे सुद्धा त्यांचे वर्चस्व वाढले. हा वर्ग संपूर्ण समाजाचा धार्मिक मार्गदर्शक होता. धर्मग्रंथही त्यांच्याच नियंत्रणाखाली होते. पुरोहितांनी सांगितलेल्या धर्माचा अर्थ व धार्मिक कृत्ये समाजाला मान्य करावी लागत असे. कोणताही धार्मिक विधी त्यांच्याशिवाय पूर्ण होत नसल्याने धार्मिक क्षेत्रात त्यांची मक्तेदारी निर्माण झाली. पुरोहितांचे हे प्राबल्य समाजाला बोचू लागले आणि त्याच्यामुळे साहजिकच बहुसंख्य समाजाने त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेला कमी केले आणि हा वर्ग केवळ मनुष्य व ईश्वर यांच्यातला मध्यस्थ वाटू लागला आणि म्हणून पुरोहित वर्गाचे वर्चस्व नाकारण्याकरिता जैन आणि बौद्ध धर्माने जो सदाचारणाचा मार्ग सांगितला त्याकडे सर्वसामान्य समाज आकर्षित झालेला आपल्याला दिसून येतो. तिसरं आहे संस्कृत भाषेतील धार्मिक साहित्य. वैदिक धर्माचे सर्व विवेचन वैदिक वाङ्मयात केलेले होते. वेद, ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे, गीता हे सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते आणि त्याच्यामुळे ही भाषा सर्वसामान्य जनतेला समजण्यासारखी नव्हती, कारण बहुजन समाजाचे व्यवहार इतर बोलीभाषेत होते आणि शिवाय या काळात पुरोहितांशिवाय किंवा ब्राह्मणांशिवाय इतरांना हे ग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता. मुळातच संस्कृत भाषा ही जनसामान्याची नसल्यामुळे आणि ग्रंथरचना त्यापेक्षा कठीण असल्यामुळे सामान्य व्यक्तीला धर्माचे तत्त्वज्ञान समजू शकले नाही आणि त्यामुळे पुरोहित सांगतील ते धर्म, पुरोहित सांगतील ती वाणी हे वाढल्यामुळे भ्रामक समजुती, रूढी, परंपरा, संकेताचा समाजात जन्म झाला. अंधश्रद्धा वाढीला लागल्या. धर्मातील डोळसपणा नाहीसा झाला. धर्मामध्ये धर्मबाह्य बाबींना महत्त्व देण्यात आले. सर्वसामान्य समाज संस्कृत भाषा व धर्मग्रंथांना पारखा झाला आणि त्याच्यातूनच वाङ्मयीन ज्ञानाचा विपर्यास होऊ लागला. तर्कशुद्ध पद्धतीने धर्म समजून घेण्याचा व त्याप्रमाणे आचरण करण्याची स्थिती या काळात राहिली नाही आणि त्यामुळे बहुजन समाज नवीन धर्माकडे आकर्षित झाला. चौथा आहे धार्मिक क्षेत्रातील हिंसाचार आणि बलिदानाची प्रथा. वैदिक धर्मात यज्ञ व धर्मविधीच्या रूपाने अनेक उपासना पद्धती रूढ झालेल्या होत्या. त्यात पूजा अर्चा, व्रतवैकल्ये, मंत्रतंत्र, उपासतापास व बलिदानाची प्रथा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. बलिदान केल्यानंतर देवता संतुष्ट होतात हा समज पक्का होत गेला. त्यामुळे लहान मोठ्या धर्मविधीत बलिदान करण्यात होऊ लागले
आणि या बलिदानाशिवाय यज्ञाची पूर्तता होणार नाही, यज्ञाशिवाय भौतिक समृद्धी व मोक्षप्राप्ती होणार नाही, अशा प्रकारची विचारधारा या काळात निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि विशेषतः अनेक मोठमोठे सम्राट वर्षानुवर्षे चालणारे यज्ञ करू लागलेले आपल्याला दिसून येतात. प्रतिवर्षी धर्माच्या नावाखाली पशूंची हत्या होऊ लागली. विद्वान ऋषीमुनींनी या हिंसाचारी धर्माला विरोध करण्यासाठी अरण्यातील तपाचरणाचा मार्ग स्वीकारलेला होता, कारण ते सुद्धा या हिंसाचाराला कंटाळलेले होते. तरी पण समाजामध्ये हिंसाचाराचे महत्त्व वाढलेले होते आणि त्यामुळे अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या जैन व बौद्ध धर्माकडे बहुसंख्य समाज वळला आणि एक प्रकारे धर्मात असलेला हिंसाचार आणि बलिदानाची प्रथा सामान्य जनतेने नाकारलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मंत्रशक्ती व धार्मिक अंधविश्वासांचा प्रभाव. जगातील इतर धर्माप्रमाणे वैदिक धर्मातही उत्तर काळात अंधविश्वासाच्या कल्पनांचा प्रादुर्भाव झालेला होता. धर्मतत्वांच्या चुकीचा अर्थ लावण्याची पद्धत, पुरोहितांचा संधिसाधूपणा, सामान्य लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा या कारणामुळे मंत्र म्हणजे दैवी शक्तीचे मूळ आहे. धर्म आणि मंत्र किंवा जादूटोणा ही मानवी शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, हा विचार या काळामध्ये निर्माण झालेला दिसून येतो. विशेषतः आपण बघितलं आहे मुलींनो की अथर्ववेद नावाचा जो वेद होता, त्या वेदांमध्ये जे मंत्र होते ते एक प्रकारे जादूटोणा किंवा वेगळ्या शक्तीचे अस्तित्व दाखवणारे होते आणि त्यामध्ये जारण मारण, वशीकरण, मोहशास्त्र, शकुनविद्या, रोग बरे करण्याचे तंत्र सांगण्यात आले आणि त्यामुळे धर्माचा खरा अर्थ काय हा गोंधळ समाजामध्ये निर्माण झाला आणि आपल्या इच्छा प्राप्तीसाठी अशा प्रकारचे मंत्रांचा उपयोग करण्याची पद्धत आपल्याला सुरू झालेली दिसते आणि त्या सर्वांचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य व्यक्ती हा दैववादी बनू लागला. खरं म्हणजे देवता आणि उपासना ही धर्माची अविभाज्य अंगे होती. एकेश्वरी देवता, द्वैतात्मक देवता असे देवतांचे अनेक प्रकार या काळात निर्माण झाले आणि या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उपासना करण्यासाठी मूर्तीपूजा सुरू झाली. त्या मूर्तीपूजेतून आडंबर निर्माण झाले आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे धर्म म्हणजे काय हा विचार जेव्हा समाजामध्ये निर्माण झाला तेव्हा अशा प्रकारचा एक अस्थिरता, धार्मिक अस्थिरता या क्षेत्रात निर्माण झालेली असल्यामुळे नवीन धर्मपंथाला ते वातावरण पोषक ठरले आणि बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे वर्णव्यवस्था आणि सामाजिक विषमता. आर्यांच्या धर्मप्रणालीतून काही सामाजिक समस्या सुद्धा तुम्हाला निर्माण झालेल्या दिसतात. सुरुवातीला ही त्यांची वर्णव्यवस्था गुणकर्मावर आधारित होती, मात्र नंतर ती जन्मावर आधारित झाली. त्यातून जातीप्रथे निर्माण झाली आणि या जातीप्रथेने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक विषमता निर्माण झालेली दिसते. उदाहरणार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांना जे अधिकार होते ते अधिकार शूद्र वर्णांना देण्यात आलेले नव्हते. त्यांना संपत्ती, संस्कार, धर्मविधी, ग्रंथवाचन, शिक्षण, विवाह, युद्ध या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता. कायदा व न्यायदानाच्या बाबतीतही त्यांच्यावर अन्याय केलेला दिसून येतो आणि त्यामुळे निश्चितच जो बहुजन वर्ग आहे त्या बहुजन वर्गामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी हा विचार करायला सुरुवात केली की आम्हाला कशा प्रकारे आमचे अधिकार मिळतील. हा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची त्यांना गरज जाणवू लागली, परंतु ते संघर्षही ते करू शकत नव्हते कारण त्यांच्याकडे सामाजिक अधिकार नव्हते. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्यांना सामावून घेणारे विचार बौद्ध आणि जैन धर्माने मांडले आणि त्यामुळे ते विचार सर्वसामान्य लोकांना पटले. विशेषतः या 2 धर्मांनी धार्मिक विचार स्वातंत्र्य असा मुद्दा त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो आणि हे धार्मिक विचार स्वातंत्र्य बाकीच्या लोकांना क्रांतिकारी वाटले आणि त्यांनी बौद्ध आणि जैन धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात महत्त्वाचं कारण बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयाचं ते म्हणजे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धाचा उदय. आता लक्षात घ्या मुलीनो, कोणत्याही परिवर्तनासाठी अनुकूल परिस्थितीप्रमाणे नेतृत्वाची सुद्धा गरज असते. बुद्ध आणि महावीराच्या रूपाने हे नेतृत्व उदयाला आल्याने नवीन धर्म संस्थापनाचे कार्य पूर्णत्वास गेले. कारण हा कालखंड कसा होता तर विविध देवता, धर्मविधी, कर्मकांड, यज्ञविधी, पुरोहितांचे प्राबल्य, बलिदानाची प्रथा, मंत्राचा दुरुपयोग, संस्कृत धर्मग्रंथ, अंधश्रद्धांची वाढ, मोक्षप्राप्तीची साशंकता, सामाजिक विषमता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा आणि एक परिस्थिती या काळात निर्माण झालेली होती आणि त्याच्यामुळे एका बाजूला आडंबर आणि दुसऱ्या बाजूला उपनिषदांचा कठोर मार्ग या सर्व समस्यामुळे सामान्य माणूस गोंधळून गेला
म्हणजे वैदिककालीन समाज जीवनाचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर काय लक्षात येईल की यज्ञ केल्याशिवाय तुम्हाला मोक्षप्राप्ती नाही, हाही एक मार्ग सांगितला जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला उपनिषद काय सांगतात, आत्मा हीच परमात्मा आहे आणि तुम्हाला परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची आडंबर करण्याची गरज नाही. म्हणजे बघा, वैदिककालीन धर्मामध्ये एका बाजूला सांगतात यज्ञ केल्याशिवाय मोक्ष नाही आणि दुसऱ्या बाजूला आत्मकल्याण हाच मोक्ष. आणि त्याच्यामुळे धर्माचा खरा अर्थ काय आहे हा प्रश्न सामान्य जनतेसमोर निर्माण झाला. आणि शतकानुशतके ही परिस्थिती कायम राहिल्यामुळे कुठेतरी त्याच्यावर पुनर्मंथन करण्याची, पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली. संस्कृत भाषेतील साहित्य सामान्य लोकांना समजू शकले नाही. पुरुष सांगतील तो अर्थ त्यांना घेणे भाग पडले. आणि अशा अवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांना बौद्ध आणि जैन धर्माच्या तत्वांनी आकर्षित केले. कारण या दोन धर्मांनी जातीभेद नाकारला, वेदांचे वर्चस्व नाकारले, सामाजिक विषमता नाकारलेली आहे आणि सदाचार हाच तुमचा खरा धर्म आहे हा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी कोणतीही धार्मिक विधी व खडतर तपश्चर्या न करता सदाचरणावर आधारलेला मोक्षप्राप्तीचा अहिंसावादी मार्ग हाच धर्म असल्याचे सांगितले. बौद्ध व जैन धर्माने यज्ञविधी, पुरोहित किंवा संस्कृत ग्रंथाची अडचण समोर न करता सामान्य लोकांना आत्मसात करता येईल अशा प्रकारचे विचार मांडलेले आहे. त्यांनी पाली व अर्धमागधी भाषेतून धर्माचा उपदेश केलेला दिसतात. स्त्रियांना, शूद्रांनाही धर्माची दारे खुली केली. त्यामुळे संभ्रमित समाजाला या दोन धर्माच्या रूपाने राजमार्ग सापडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये आपल्याला बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झालेला दिसून येतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, जेव्हा आपण पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंडातील धार्मिक जीवनाचा अभ्यास करतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसतो. तो बदल कशा प्रकारचा आहे की पूर्ववैदिक कालखंडामध्ये आर्यांच्या धार्मिक कल्पना साध्या आणि सोप्या होत्या. त्याही कालखंडात ऋग्वेद आणि वैदिक साहित्य होतं आणि उत्तर वैदिक कालखंडातही ऋग्वेद आणि वैदिक साहित्य. मग बदल कुठे झाला तर पूर्ववैदिक कालखंडामध्ये आर्यांनी निसर्ग शक्तीला महत्त्व दिले, सृष्टीच्या शक्तीला, अलौकिक शक्तीला महत्त्व दिले आणि ईश्वराची आराधना म्हणजे तपश्चर्या याला महत्त्व होते. त्या काळात यज्ञ होते परंतु त्याचे स्वरूप अतिशय साधे होते. ज्या व्यक्तीला यज्ञ करता येत असेल त्यांनी यज्ञ करावे, अन्यथा तपश्चर्या करावी, आत्मकल्याण करावे ही भूमिका पूर्ववैदिक काळात होती. आणि म्हणून त्या काळातला आर्यांचा धर्म साधा, सोपा आणि सहज होता. परंतु उत्तर वैदिक काळात ही व्यवस्था राहिली नाही. देवतांचे विविध प्रकार आले, म्हणजे एक देवताच्या जागी बहुदेवतावाद सुरू झाला. मूर्तीपूजा प्रचलित व्हायला लागली आणि विशेष म्हणजे ईश्वराला खुश करण्याचे साधन म्हणजे यज्ञ हा प्रकार रूढ झाला. म्हणजे इथे एक बदल जाणवतो. पूर्ववैदिक काळात यज्ञ संस्था अनिवार्य नाही, पण उत्तर वैदिक काळात यज्ञ संस्था तुम्हाला अनिवार्य झालेली दिसते. आणि त्या कारणामुळे या कालखंडामध्ये जे धार्मिक बदल झाले त्या बदलामध्ये सर्वसामान्य जनता ही त्याची पीडित बनली. वास्तविक वर्णव्यवस्था आणि धर्म याचा संबंध जोडल्यामुळे हा गोंधळ झालेला दिसतो. तुम्ही बघा, पूर्ववैदिक काळामध्ये यज्ञ संस्था ही अनिवार्य नव्हती, तशी वर्णव्यवस्थाही जटिल नव्हती. व्यक्तीने ज्या प्रकारचे कर्म केले त्यानुसार त्याचा वर्ण ठरत असे, म्हणजे वर्णव्यवस्था लवचिक होती. पण उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था कठोर बनली. व्यक्तीने ज्या वर्णात जन्म घेतला असेल त्याच वर्णाचा व्यवसाय त्याला करायचा, म्हणजे ती ताठर बनली. आणि त्याच्यामुळे समाजातील जी नीतिनियम असतात ती अतिशय कडक बनली आणि परिणामी सामान्य व्यक्ती त्याचा बळी ठरू लागला. हे दुसरं कारण. तिसरं, समाज आणि धर्म याच्यामध्ये जर सुसंवाद निर्माण करायचा असेल तर धार्मिक तत्वज्ञान बोलीभाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक ठरते. परंतु आपल्याला लक्षात येते की पूर्ण वैदिक साहित्य हे संस्कृत भाषेत होते आणि संस्कृत भाषा ही जनसामान्यांची नव्हती. ती शिकण्याचा अधिकार पुरोहित वर्गाला होता आणि त्याच्यामुळे पुरोहित वर्ग त्या धर्माचा जसा अर्थ सांगतील तशा प्रकारची भूमिका, तशा प्रकारचे विचार समाजात प्रसारित होऊ लागले. आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे धर्मामध्ये काय लिहिलेलं आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकलेलं आपल्याला दिसत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला नमूद करावा असं वाटतो. सामाजिक विषमता सुद्धा त्या काळातलं एक महत्त्वाचं कारण होतं की वर्णव्यवस्थेमुळे झालेले स्तरीकरण आणि त्या स्तरीकरणामुळे धर्माबद्दलच्या संकल्पना बदलल्या आणि शेवटी कुठेतरी धर्माचा खरा अर्थ समोर येणे गरजेचे वाटू लागले. विशेषतः या कालखंडामध्ये देवता आणि उपासना याच्यावर देववादाचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण आपण बघतो की उत्तर वैदिक कालखंडामध्ये 33
ही देवतांची कोटी होती, म्हणजे श्रेणी होत्या. पण कालांतराने 33 कोटी देव, संख्यात्मक देव अशी चुकीची संकल्पना प्रस्तुत झाली. 33 श्रेणी असू शकतात, 33 कोटी देव नसू असतील का, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहू शकतो. मग ही संख्या पूर्ण करण्यासाठी देवतांची संख्या वाढवण्याचा चमत्कारिक प्रयत्नही सुरू झाला. कोणत्याही देवतेची उपासना केल्यास कोणती फलप्राप्ती होईल, न केल्यास त्या रुष्ट होतील अशी भीतीसुद्धा निर्माण झाली. त्याच्यामुळे आणि लक्षात घ्या की इतक्या सर्व देवतांची पूजा अर्चा करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवतांची पूजन न केल्यास फलप्राप्ती व मोक्ष मिळणार नाही अशी एक चुकीची कल्पना निर्माण झाली आणि सर्वसामान्य समाज त्यामध्ये अडकून पडलेला आपल्याला दिसून येतो. धर्मात मनुष्यापेक्षा देवतांना महत्त्व प्राप्त झाले. कर्तृत्वान मनुष्याला मात्र ईश्वरासमोरील स्वतःचे अस्तित्व खटकू लागले. त्याच्या मनात उदासीनता निर्माण झाली. तत्कालीन धर्माने ईश्वराला श्रेष्ठ मानून माणसाचे अस्तित्व नाकारलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे ह्या सर्व वैचारिक गोंधळाचा परिणाम असा झाला की बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धाने आणि जैन धर्मामध्ये वर्धमान महावीराने हे सर्व विचार नाकारले आणि सामान्यांना आत्मसात करता येईल असा विचार त्यांनी मांडला. कोणते विचार त्यांनी मांडले तर सर्वप्रथम या दोन्ही व्यक्तिमत्वांनी वेदांचे वर्चस्व नाकारले. धर्म वेदांमध्ये नाही तर धर्म तुमच्या कर्मामध्ये आहे, धर्म तुमच्या सदाचारावर आहे हे त्यांनी सांगितले. दुसरा, त्यांनी जातीभेद आणि सामाजिक विषमता नाकारलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्म प्राप्त करण्याचा, मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे हे त्यांनी सांगितले. म्हणजे आतापर्यंत जो समाज धर्माला अडगळीत अडकून पडलेला होता त्यांना एक प्रकारे चालना, पुढे येण्याची त्यांना चालना मिळाली आणि प्रत्येकाला धर्माची दारे मोकळी आहेत हा सिद्धांत त्यांनी सांगितला. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आणि तिसरा, बौद्ध आणि जैन धर्माने जे तत्त्वज्ञान सांगितले ते साधे, सोपे आणि सहज असल्याचे आपल्याला दिसून येतात. जसं उदाहरणार्थ जैन धर्माने त्रिरत्ने आणि पंचमहारथे मांडली तर बौद्ध धर्माने आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग मांडले. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी हे तत्त्वज्ञान मांडले. मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आत्मकल्याण करणे गरजेचे आहे. आत्मकल्याणासाठी तपश्चर्या करावी किंवा करू नये हाही मुद्दा त्यांनी मांडला नाही. आत्मकल्याण ज्याला करायचे असेल त्यांनी सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त व्हावे आणि कर्मबंधनातून मुक्त होण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे मग त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान. उदाहरणार्थ गौतम बुद्धाने आर्य सत्य सांगितले. दुःख, दुःख हेतू, दुःख मुक्ती आणि दुःख समुदाय. आणि हे आर्य सत्य जीवनाचे शाश्वत सत्य आहे आणि हे शाश्वत सत्य प्राप्त करण्याकरिता त्यांनी 8 प्रकारचे चांगले मार्ग सांगितले. त्याला अष्टांग मार्ग असे म्हणतात. या अष्टांग मार्गाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आपले अस्तित्व सिद्ध करता येईल, प्रत्येक व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती करता येईल हा सिद्धांत मांडला. तर वर्धमान महावीराने जैन धर्माचा प्रसार करण्याकरिता सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य ही कल्पना मांडली आणि सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 तत्वे मांडली. विशेषतः या तत्वांचा जर आपण थोडासा विश्लेषण केलं तर असं लक्षात येतात की ही तत्वे सर्वसामान्य जनताला आकर्षित करणारी ठरली. बौद्ध धर्माने पंचशील आणि त्रिशीलच्या रूपाने सम्यक जीवन जगण्यावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. या दोन्ही धर्मामध्ये स्त्री, पुरुष, शूद्र किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा भेदभाव केला गेलेला आपल्याला दिसत नाही. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही जे व्यक्तिमत्व होते ते राजघराण्यातील होते. खरं म्हणजे सर्व प्रकारची सांसारिक सुखे त्यांच्याकडे हात जोडून उभी होती, परंतु आत्मकल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी त्यांनी या प्रकारच्या सुखांचा त्याग केला, गृहस्थ जीवनाचा त्याग केला, सांसारिक धर्माचा त्यांनी त्याग केला आणि आत्मकल्याण करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, आत्मकल्याण केले आणि आत्मकल्याण स्वतःपुरते मर्यादित न ठेवता सामान्य जनतेला कशा प्रकारे त्याचा लाभ होईल, सामान्य जनतेला धर्माचा कसा अर्थ कळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म संघ स्थापन केला, वर्धमान महावीरांनी जैन धर्म संघ स्थापन केला आणि याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर धर्मप्रचाराचे कार्य केले. आणि लक्षात घ्या की अशा प्रकारचे धर्मप्रचाराचे कार्य केल्यामुळे सामान्य लोक वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म, वैदिक धर्म आणि जैन धर्म याची तुलना करू लागला. आणि ही तुलना केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आतापर्यंत आपल्याला धर्माचा खरा अर्थ समजलेलाच नव्हता. तो धर्माचा खरा अर्थ आपल्याला बौद्ध किंवा जैन धर्मामुळे समजलेला आहे आणि म्हणून या धर्माचे जर आपण पालन केले तर आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो, भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यामध्ये संतुलन निर्माण करू शकतो हा विचार त्यांच्या लक्षात आला. आणि त्या दृष्टिकोनातून इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये वैदिक धर्माच्या प्रतिक्रियेतून बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाला. गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे प्रसारक होते, ते संस्थापक नव्हते, पण प्रसारक या नात्याने
त्यांनी सुद्धा जैन धर्माच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले आणि म्हणून इसवी सन पूर्व 6व्या शतकाला धार्मिक पुनर्जागरणाचे युग असे संबोधले जाते. आणि जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयाला ही जी कारण परंपरा आपण ती त्या दृष्टीने मांडू शकतो. प्रामुख्याने या दोन धर्माच्या उदयामुळे याचा राजकीय जीवनावर सुद्धा पुढे प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून इतिहासामध्ये बौद्ध आणि जैन धर्म आणि त्यांचे सांस्कृतिक योगदान या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करणे गरजेचे वाटते.